स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दानोळी तालुका शिरोळ या गावात आर्थिक व्यवहाराच्या वादातून 47 वर्षीय तरुणाचा उसाच्या शेतामध्ये अमानुषपणे खून केल्याची घटना घडली आहे. भरतेश्वर टोपगोंडा असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी राजदीप अजय ताडे राहणार दानोळी नवीन पाण्याच्या टाकीजवळ याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या घटनेतील मयत भरतेश्वर टोपगोंडा आणि संशयित आरोपी राजदीप ताडे हे दोघे जण एकाच गावचे रहिवासी असून मयत भरतेश्वर आणि आरोपी राजदीप ताडे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होते. त्यामुळे संशयित आरोपी राजदीप ताडे यांना 13 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला मयत भरतेश्वर याच्या मोबाईलवर फोन करून येथील साक्षीदार महावीर टोपगोंडा यांना फोन करून भरतेश्वर हा त्याच्या फ्लॉवर्सचं 25 लाख रुपये देणं लागतो असं सांगून पैसे घेऊन यायला सांगितलं. परंतु यातील फिर्यादी शांतीनाथ टोपगोंडा आणि साक्षीदार महावीर टोपगोंडा यांनी आरोपी राजदीप ताडे याला म्हटलं, तुमचे जे काही व्यवहार आहेत ते समोर बसून मिटवूया असं सांगितलं. मात्र आरोपी राजदीप ताडे यांना भरतेश्वरचा फोन बंद केला. त्यानंतर दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या पूर्वी इंद्रजित धनाजीराव खर्डेकर निंबाळकर यांची शेतजमीन गट नंबर 972 मध्ये उसाच्या शेतात यातील संशयित आरोपी राजदीप ताडे आणि त्याच्या इतर साथीदार यांनी मिळून भरतेश्वर टोपगोंडा याचा अज्ञात साधनानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारून अमानुषपणे खून केल्याचं उघडकीला आलंय. त्यानुसार तात्काळ जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी राजदीप ताडे याच्या मुसक्या आवळल्या असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ कोल्हापूर पोलीस पथकातील ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. घटनास्थळी श्वान पथकाच्या माध्यमातून मफलर, शर्ट, गंजलेली गुप्ती तसंच एक हत्यार मिळून आले. फॉरेन्सिक पथकानं त्याबाबत योग्य ती खबरदारी घेत पंचनामा केलाय. भरतेश्वरचा खून झालेला आहे अशी माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी संपूर्ण दानोळी गाव एकवटलं. काही काळ ग्रामस्थांच्यात आणि पोलिसांच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8-8:30च्या दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील दानोळी या गावामध्ये भरतेश नावाचे एक व्यक्ती त्या ठिकाणी दुकान बंद करून घरी जात असताना 2 व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवलं आणि त्या ठिकाणी पैशाची मागणी केली आणि नकार दिला असता त्या ठिकाणी शेजारच्या शेतात घेऊन जाऊन त्यांना मारहाण करून त्या मारहाणीमध्ये सदर पीडित व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. या घटनेच्या बाबतीत 14 तारखेला सकाळी त्या ठिकाणी सदर व्यक्ती मयत अवस्थेत मिळून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सोबतच या गुन्ह्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का त्या अनुषंगाने देखील तपास सुरू असून तशी काही माहिती मिळताच तशी कारवाई करण्यात येणार आहे.